बंटी पाटील हेच पुन्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष का झाले? आमदार सतीश उर्फ बंटी पाटील हे नाव राज्याच्या कानाकोपऱ्यात आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता आणि थेट भविष्यातील काँग्रेसचा मुख्यमंत्री असे बंटी पाटील यांच्या पुढे विरोध लावताना कोणाच्याही मनात शंका येत नाही. संपूर्ण राज्य हेच पॉलिटिकल ग्राउंड असताना सतीश पाटील यांनी पुन्हा एकदा काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद का स्वीकारले? नमस्कार, मी संतोष पाटील. SP न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. कोल्हापूर काँग्रेसच्या राजकारणामागील रणनीती, संघटन शक्ती आणि बंटी पाटील पॅटर्नचे विश्लेषण या निमित्ताने आपण करूया. राजकारणात काही नेते निवडणूक जिंकतात आणि सत्ता आणतात, पण काही नेतेच संपूर्ण जिल्ह्याची राजकीय दिशा ठरवतात. अशा नावात बंटी पाटील यांचं नाव अग्रभागी आहे. बंटी पाटील यांनी जिल्हाध्यक्ष पदाची पुन्हा जबाबदारी घेतली. यात अनेक राजकीय संदेश दडलेले आहेत. काँग्रेसमध्ये बंटी पाटील यांच्या शब्दाला मोठं वजन आहे. ते म्हणतील तेच जिल्हाध्यक्ष होईल अशी स्थिती आहे. किंबहुना त्यांच्या संमतीशिवाय काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाचं नाव फायनलच होऊ शकत नाही. मग त्यांनी जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी पुन्हा आपणाकडेच का ठेवली असावी? हा निर्णय केवळ संघटनात्मक नाही, तर आगामी गोकुळ दूध संघ, जिल्हा बँक, स्थानिक स्वराज्य संस्था, त्यानंतरच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूक राजकारणाची पूर्वतयारीचा एक भाग मानला जातो. कारण कोल्हापुरात काँग्रेस अजूनही जर लढताना दिसत असेल तर त्या लढाच्या केंद्रस्थानी बंटी पाटील हेच नाव आहे. जिल्ह्यात काँग्रेसचा जम बसत आहे. त्यामुळे बंटी पाटील राज्याच्या राजकारणात व्यस्त झाल्यास जिल्ह्यात काँग्रेसची ही धार कमी होण्याची शक्यता अधिक आहे. 10 आमदार आणि 2 खासदार असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेसला जोरदार कमबॅक करायची मोठी संधी आहे. बंटी पाटील यांच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. दीर्घकालीन गरज म्हणून त्यांनी तुर्तास जिल्हाध्यक्ष पदावरच कायम राहणे पसंत केले असावे. ही रणनीती समजून घेण्यासाठी 10-12 वर्षापूर्वीची राजकीय स्थिती तपासावी लागेल. 2014ची विधानसभा निवडणूक काँग्रेससाठी कोल्हापुरात मोठा धक्का होती. जिल्ह्यात काँग्रेसची ताकद जवळपास संपुष्टात आली होती. कार्यकर्ते संभ्रमात होते, पक्ष कार्यालय ओस पडले होते आणि महायुतीची लाट संपूर्ण जिल्ह्यावर होती. याच काळात बंटी पाटील यांनी जिल्हाध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतली. त्यांनी सर्वात आधी काय केलं तर संघटना जिवंत ठेवण्याचं काम त्यांनी केलं. कोल्हापुरात जिल्हा काँग्रेस कार्यालय हे फक्त बोर्ड लावलेलं कार्यालय न ठेवता ते राजकीय वॉर रूम त्यांनी बनवलं. उमेदवारांच्या मुलाखती, बूथ बैठका, पत्रकार परिषद, आंदोलनांची रणनीती, चर्चा सर्व काही याच केंद्रातून सुरू झालं. त्यामुळे 2024च्या विधानसभा निवडणुकीत 10 पैकी सर्व जागांवर पराभव होणे कार्यकर्त्यांमध्ये एक संदेश गेला: काँग्रेस पक्ष अजून संपलेला नाही. याची परिणिती महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतील पक्षाच्या यशामध्ये दिसून आली. आता गोकुळ दूध संघ आणि इतर सहकारी संस्थांच्या निवडणुका समोर आहेत. पुढील काळात लोकसभा आणि विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसह मतदार यादी पुनरावलोकन अर्थात SIR सारख्या प्रक्रियांमध्ये पक्ष सक्रिय राहणे गरजेचे आहे. बंटी पाटील यांच्याकडे शिक्षण, सहकार, राजकीय मोठं नेटवर्क आहे. शहरी आणि ग्रामीण भागात त्यांचा मोठा प्रभाव आहे. पक्षाला हा ब्रँड आणि विनिंग फॉर्म्युला टिकवायचा असेल तर बंटी पाटील यांच्या भोवतीच काँग्रेसला जिल्ह्याचे राजकारण फिरतं ठेवावं लागेल. बंटी पाटील यांचे एक छत्री नेतृत्व आहे. त्यामुळे जलद निर्णय आणि त्याची त्याच गतीने अंमलबजावणी करणं सोपं होते. जिल्ह्यात महायुतीची ताकद प्रचंड आहे. बंटी पाटलांच्या अनुपस्थितीत पक्ष अधिक कमकुवत होण्याची शक्यता असल्याचे विश्लेषण या निमित्ताने पक्ष नेतृत्वाने केले असावे. बंटी पाटील यांची पुन्हा नियुक्ती ही काँग्रेसची स्थिरता आणि लढाई याचा मेळ आहे. 2019 पासून ते आजपर्यंत त्यांनी पक्षाला कोल्हापुरात सन्मानजनक स्थितीत ठेवले. काँग्रेसला पश्चिम महाराष्ट्रात उभारी हवी असेल तर बंटी पाटील यांच्यासारख्या आक्रमक रणनीतिकाराशिवाय पर्याय नाही.
आणि काँग्रेसी विचारधारा आहे या विश्वासानेही बंटी पाटील यांनी पक्षाला एकत्र ठेवले. त्यांची जिल्हाध्यक्षपदी पुन्हा झालेली नियुक्ती ही केवळ पद नाही तर पक्षाच्या कमबॅकची रणनीती आहे. अशा घडामोडीमागील कारण आणि राजकारण समजून घेण्यासाठी पाहत रहा SP न्यूज.